नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर या नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास यातील दुसरा पाठ प्रागैतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय। तर या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वीच्या सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, नावे लिहा। त्यामध्ये 1, भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार। तर उत्तर आहे दख्खनचे पठार। दुसरा आहे भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश। उत्तर आहे मध्य भारतातील विस्तृत पठार। तिसरा आहे लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ। उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ। चौथा आहे दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण। उत्तर आहे BP बोपर्डीकर। ब, योग्य जोड्या जुळवा। यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। तर पाहूया, 1 पुराश्म युग याची योग्य जोडी आहे ड, अग्नीचा शोध। दुसरा आहे मध्याश्म युग याची योग्य जोडी आहे अ, मोठे धारदार हत्यार। तिसरा आहे नवाश्म युग याची योग्य जोडी आहे क, शेती तंत्रात प्रगती। चौथा आहे ताम्रपाषाण युग याची योग्य जोडी आहे ब, चाकाचा शोध। दुसरा प्रश्न, त्यामध्ये अ, खालील तक्ता पूर्ण करा। आता या ठिकाणी वैशिष्ट्य मध्याश्म युग, नवाश्म युग असं दिलेलं आहे। तर मध्याश्म युगामधील निवास कसा होता, त्या ठिकाणी गुहा होती आणि नवाश्म युगात झोपडी होती। त्यानंतर दुसरा आहे व्यवसाय। मध्याश्म युगातील व्यवसाय शिकार आणि मासेमारी आणि नवाश्म युगातील व्यवसाय शेती, पशुपालन। आता तिसरा आहे साधने। मध्याश्म युगातील साधने लहान आकाराची हत्यारे, तर नवाश्म युगातील साधने मोठ्या आकाराची दगडी हत्यारे। चौथा आहे कला। मध्याश्म युगातील कला गुहेच्या भिंतीवर चित्रे, तर नवाश्म युगातील कला मातीची रंगीत भांडी। पाचवा आहे जीवनशैली। मध्याश्म युगातील जीवनशैली भटकंती स्वरूपाची होती, तर नवाश्म युगातील जीवनशैली ही स्थिर जीवन पद्धतीची होती। प्रश्न दुसरा ब, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। त्यामध्ये 1, जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। उत्तर, हे विधान चूक आहे। दुरुस्त विधान, दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। दुसरा आहे नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले। उत्तर आहे हे विधान चूक आहे। दुरुस्त विधान, जोर्वे येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले। तिसरा आहे महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्याची एक जुनी ताम्रपाषाण युगीन संस्कृती इनामगाव येथे आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे। प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये 1, नवाश्म युगात मानवाची जीवनशैली कशी बदलली। याचं उत्तर आहे 1, नवाश्म युगात मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली। 2, त्याने शेती व पशुपालन सुरू केले। 3, मातीची भांडी, दगडाची धारदार हत्यारे, चाक व विणकाम यांचा विकास झाला। 4, अशा प्रकारे नवाश्म युगात मानवाचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित व सुखकर बनले। दुसरा प्रश्न आहे ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती। त्यामध्ये 1, ताम्रपाषाण युगात मानव तांब्याबरोबरच दगडाची हत्यारेही वापरत होता।
2. शेती, पशुपालन आणि व्यापार यांचा विकास झाला. 3. या युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. प्रश्न तिसरा ब. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. त्यामध्ये 1. पुराश्मयुग. याचं उत्तर आहे 1. मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत असे. 2. या युगात अग्नीचा शोध लागला. दुसरा आहे मध्याश्मयुग. याचं उत्तर आहे 1. शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते. दुसरा आहे गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात होती. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. याचं उत्तर आहे 1. नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते तर मानवाला अन्नासाठी शिकार व फळे, कंदमुळे यावरच अवलंबून राहावे लागले असते. 2. तो एका ठिकाणी स्थिर राहू शकला नसता, त्यामुळे गावे व शहरे वसली नसती. 3. अशा प्रकारे मानवी जीवन आजच्या इतके प्रगत, सुरक्षित व सुखकर झाले नसते. दुसरा आहे नवाश्मयुगात कोणकोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? उत्तर आहे 1. नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले. 2. पशुपालन, चाक आणि विणकाम यांचा विकास झाला. 3. मातीची भांडी व दगडाची धारदार हत्यारे तयार केली जाऊ लागली. 4. नवाश्मयुगात या तंत्रज्ञानामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोपे, सुरक्षित व सुखकर झाले. प्रश्न 5वा. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ पाणी. याचं उत्तर आहे 1. वीज व पाण्याची सोय असावी. 2. शाळा, दवाखाना व बाजार जवळ असावा. 3. रस्ता व वाहतुकीची सुविधा असावी. 4. परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषणमुक्त असावा. त्यानंतर कृती दिलेली आहे. आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा. तर मुद्दे दिलेले आहेत. 1. भारतातील पर्वतरांगा. 2. भारतातील नद्या. 3. भारताला लाभलेला समुद्र किनारा. तर यातील एक एक मुद्दा घेऊन माहिती पाहूया. 1. भारतातील पर्वतरांगा. तर भारतात हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा व अरवली या प्रमुख पर्वतरांगा आहेत. दुसरा आहे भारतातील नद्या. भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या प्रमुख नद्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त आहेत. तिसरा आहे भारताला लाभलेला समुद्रकिनारा. भारताला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यामुळे शेती, व्यापार, मत्स्य व्यवसाय व वाहतुकीचा विकास होऊन देशाच्या प्रगतीला मोठी मदत झाली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्नांची उत्तरे देता येतील. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार
प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.